नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 28 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत। सेशन सुरू करण्याआधी जर का तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा, त्यावर अपडेटेड राहाल आणि आपल्याकडे तलाठी भरतीची म्हणजेच गटक पूर्व परीक्षेसाठी बॅच आहे, पीवायक्यूच्या बॅचेस आहेत, फाउंडेशन कोर्सेस आहेत। काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करा। सुरुवात करूया मग सेशनला। आपला पहिला प्रश्न आहे आजचा, मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर केजिया लिज मेझोने मिस युनिव्हर्स 2026 चा किताब जिंकलाय। 19 वर्षाचीच आहे ही। 23 ऑगस्ट 2026 ला जयपूरमध्ये झालेला जो महाअंतिम सोहळा होता त्यामध्ये तिने हा किताब जिंकला। सो हा प्रतिष्ठित मुकुट जिंकणाऱ्या केरळमधील त्या पहिल्या महिला आहेत। त्याचबरोबर मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब जिंकल्यानंतर केजिया लिज मेझो आता जगातली सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धा 75व्या मिस युनिव्हर्स मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। सो पहिली उपविजेती वैष्णवी गणेश तमिळनाडूची, मिस इंटरनॅशनल इंडिया 2026 वैष्णवी गणेश तमिळनाडू। त्याचबरोबर मिस युनिव्हर्स इंडिया ही ग्लॅमनेड ग्रुप संस्थेद्वारे आयोजित केलेली एक सौंदर्य स्पर्धा आहे। मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंगा आणि 2025 मणिका। पुढे जाऊया। भारतीय लष्कराने वज्र कॉर्प्स 11 कॉर्प्स अंतर्गत देशाची पहिली विशेष ड्रोन बटालियन बाज बटालियन कोठे स्थापन केली आहे? तर पंजाबमध्ये जालंधर या ठिकाणी भारतीय लष्कराने काय केलेलं आहे? बाज बटालियन स्थापन केली आहे। सो पश्चिम आघाडी जी आहे आपली त्या ठिकाणी सीमा निगराणी आणि सामरिक क्षमता मजबूत करण्यासाठी वज्र कॉर्प्स 11 कॉर्प्स ही अंतर्गत बटालियन उभारण्यात आली आहे आणि याचं जर उद्दिष्ट पाहिलं तर सीमेपारील हालचालींवर 24 तास पाळत ठेवणं, गुप्त माहिती गोळा करणं आणि रणांगणाची प्रत्यक्ष माहिती देणं हे याचं उद्दिष्ट आहे। सो जे भारतीय सैन्य याची स्थापना 1 एप्रिल 1895 ला झाली होती। भारतीय सेना दिन 15 जानेवारीला सेलिब्रेट केलं जातं। नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे। जनरल धीरज सेठ हे लष्कर प्रमुख आहेत। पुढचा प्रश्न, भारताचा पहिला मोठा बायोपॉलिमर उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जात आहे? तर लखीमपूर खीरी उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकल्प जो आहे तो उभारला जातोय। उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी जिल्ह्यामध्ये कुंभी गोला गोकर्णात या ठिकाणी भारतातला पहिला मोठ्या प्रमाणामध्ये बायोपॉलिमर प्रकल्प जो आहे उत्पादन प्रकल्प तो उभारला। याचं उत्पादन बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड तर्फे केलं जातंय। थेट ऊसापासून ते पॉलिलॅक्टिक ऍसिड बायोप्लास्टिकचे उत्पादन ते करणारे। ऑक्टोबर 2026 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होण्याचं नियोजित आहे। बायोपॉलिमर हे नैसर्गिक आणि सजीव स्रोतांमधून मिळवलेले मोठे रेणू आहेत। दोन शब्दांनी बनलेले आहेत। बायो म्हणजे वनस्पती, जीवाणू, प्राणी यांसारखे सजीव आणि पॉलिमर म्हणजे समान लहान घटकांपासून बनलेल्या लांब साखळ्या। सो बेसिकली निसर्गाने तयार केलेले प्लास्टिक सारखा पदार्थ जो पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही, दॅट इज बायोपॉलिमर। नेक्स्ट, राष्ट्रीय अंतराळ दिन 2026 केव्हा साजरा केला जातो? तर 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो। कशानिमित्त? तर 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे त्या ठिकाणी चंद्रयान 3 मोहिमेची यशस्वी अलगद सॉफ्ट लँडिंग झाली होती आणि त्याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस सेलिब्रेट करतो। सो 2026 मध्ये तिसऱ्यांदा सेलिब्रेट झाला। पहिला दिवस 2024 मध्ये पहिला जो काही अंतराळ दिन आहे तो साजरा करण्यात आला होता। मग यावेळची थीम होती टुवर्ड्स विकसित भारत, इनोव्हेटिंग, कोलॅबोरेटिंग अँड एस्पायरिंग ग्लोबल स्पेस लीडरशिप। सो या निमित्ताने इस्रोने 2028 सालापर्यंत आपल्या अंतराळ स्थानकाचा पहिला मॉडेल प्रक्षेपित करेल आणि 2035 पर्यंत एक पूर्ण विकसित भारतीय स्थानक जे आहे ते उभारण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे, याची घोषणा सुद्धा केली। नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर मित्रांनो, एनसेयांग जी आहे दक्षिण कोरियाची, तिने हा जो काही किताब आहे तो जिंकलेला आहे। याचं सुवर्ण पद जिंकलेलं आहे। तर अंतिम फेरीमध्ये जपानची अकामे यामागुची हिला तिने हरवलं, तिला सिल्वर मेडल मिळालं। सो नवी दिल्लीमध्ये ऑगस्ट 2026 मध्ये इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये ही स्पर्धा जी आहे ती आयोजित झाली होती। त्यानंतर या संदर्भात जर इतर गोष्टी पाहिल्या तर पुरुष एकेरी विजेता एलेक्स लॅनियर फ्रान्स आणि महिला एकेरी एनसेयांग साऊथ कोरिया। त्याचबरोबर महिला युगल विजेता मध्ये गोल्ड मेडल बेखाना और लिसी होई म्हणजे बेखाना आणि ली सो ही हे साऊथ कोरियाचे त्यांना मिळाले। देन पुरुष दुहेरीमध्ये लियांग वेइकिंग आणि वांग चांग चीनचे यांना मिळालेलं आहे।
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर स्पेसवॉक पूर्ण करणारी फ्रान्सची पहिली आणि युरोपमधली दुसरी महिला अंतराळवीर कोण ठरलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सोफी एडोनेट. सो ऑप्शन नंबर 4 सोफी एडोनेट ही जी आहे तिने जे ISS आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे त्याच्या बाहेर स्पेस वॉक कंप्लीट केलंय. युरोपमधली दुसरी आणि फ्रान्सची पहिली महिला जी आहे ती ठरलेली आहे ती असा वॉक करणारी. सो नासाचं अंतराळवीर अनिल मेनन यांच्या सोबत तिने हा स्पेस वॉक पूर्ण केलाय, ज्याला US स्पेस वॉक 97 असं नाव दिलं आहे. सो युरोपियन स्पेस एजन्सीची ती अंतराळवीर आहे. बाकी या काळामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर 6 तास आणि 23 मिनिटे घालवली तिने. त्याचबरोबर या अंतराळ मोहिमेचा मुख्य उद्देश अंतराळ स्थानकाच्या Z1 ट्रसवर असलेला खराब झालेला स्पेस टू ग्राउंड अँटेना याला बदलणं हा यांचा मुख्य उद्देश होता. अमेरिकेच्या कोणत्या राज्याच्या विधानसभेने 8 नोव्हेंबर हा दिवस दिवाळी दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर कॅलिफोर्निया. ऑप्शन नंबर 3 हे इथे करेक्ट आन्सर येईल. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाने डिसाईड केलं की 8 नोव्हेंबरला दिवाळी डे म्हणून सेलिब्रेट केलं जाईल. सो तिथल्या विधानसभेने मान्यता दिली, असा ठराव मंजूर केलाय कॅलिफोर्नियाच्या राज्य विधानसभेने. भारतीय वंशाच्या विधानसभा सदस्य दर्शना पटेल आणि एश कालरा यांनी तो मांडला होता प्रस्ताव. मग डिसेंबर 2025 मध्ये युनेस्कोने दिवाळीचा भारताच्या 16व्या सांस्कृतिक वारसा यादीत सुद्धा समावेश केलाय आणि ऑक्टोबर 2025 मध्ये पेनिसिल्व्हेनिया आणि कनेक्टिकट नंतर कॅलिफोर्निया हे दिवाळीला राज्य सुट्टी म्हणून घोषित करणारं अमेरिकेतलं तिसरं राज्य ठरलेलं आहे. पुढे जाऊया. तिसरे पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील जहाज SWC INS मंगळोर भारतीय नौदलाकडे कोणी सुपूर्द केले आहे? तर कोचीन शिपयार्ड लिमिटेड हे याचं करेक्ट आन्सर आहे. ऑगस्ट 2026 मध्ये कोचीद्वारे हे उथळ पाण्यातलं जहाज जे INS मंगळोर ते भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलं. याचं नाव जे आहे ते गुजरात मधील जे काही जुनागड जिल्हा आहे तिथल्या मंगरोल या किनारपट्टीवरील शहर आणि बंदरावरून ठेवण्यात आलेलं आहे. ते किनारी पाण्यामध्ये पाण्याखालील पाळत ठेवण्यास, लक्ष ठेवण्यास, शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करायला, सुरुंग संरक्षण प्रदान करायला पूर्णपणे सक्षम आहे. पहिलं जहाज INS माहे नोव्हेंबर 2025 मध्ये कार्यान्वित केलं जाईल. दुसरं INS मालवण 22 जुलै 2026 मध्ये कार्यान्वित झाले. त्यानंतर कोणत्या भारतीय संरक्षण स्टार्टअप कंपनीने भारताच्या पहिल्या स्वदेशी 5 किलो न्यूटन एअर ब्रीदिंग रोटेटिंग डेटोनेशन इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर डी प्रोपेल्सनी याची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. सो बघा IIT मद्रास जी आहे तर त्याच्याशी संबंधित असलेले जे काही एरोस्पेस स्टार्टअप आहेत तर त्यांनी डी प्रोपल्स म्हणून ते स्टार्टअप आहे त्यांनी हैदराबाद मधील DRDOच्या जे काही सेंटर आहे तिथे काय केलं तर स्वदेशी एअर ब्रीदिंग 5 KN रोटेटिंग किलो न्यूटन इतकं रोटेटिंग डेटोनेशन इंजिनची RDE ची काय केली यशस्वी हॉट फायर चाचणी केलेली आहे. पुढे जाऊया. TRL-5 स्तर जर आपण पाहिलं तर स्वदेशी तंत्रज्ञानाने तंत्रज्ञान सज्जता स्तर 5 प्राप्त केलाय जो त्याला वास्तविक आणि संबंधित वातावरणामध्ये वैध ठरवतो. सो हे जे इंजिन आहे ते पारंपरिक ज्वलनाऐवजी सतत स्फोटन तंत्रज्ञानाचा वापर करते आणि यामुळे जर आपण पाहिलं तर कमी इंधन वापरात अधिक जोर आणि उत्तम औष्णिक कार्यक्षमता यापासून मिळते. पुढे जाऊया. जोजरी नदी जोजरी रिव्हर जिच्या काठावरील बांधकाम आणि विकास कामांवर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे ती कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो राजस्थान राज्यामध्ये आहे जोजरी रिव्हर. सो सुप्रीम कोर्टने जे काही 100 इमारतींचं कन्स्ट्रक्शन तिथे सुरू होतं तर त्यावर बंदी घालण्याचा आदेश दिलाय. 10 मीटरची रेडियस जे त्या रिव्हरच्या अंडर तर तिथे बांधकाम आणि विकास कामांवर अंतरिम बंदी घालण्यात आलेली आहे. बाकी विद्यमान पूररेषेच्या किंवा नदीच्या सध्याचा प्रवाह मार्ग जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला 500 मीटरच्या परिसराला धोकादायक उद्योग आणि प्रदूषणकारी उपक्रम जे त्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. कारण जे काही प्रदूषण होतं किंवा पर्यावरणाचं संरक्षण आहे ते मेन इथे मोटिव्ह आहे या मागचा बंदी घालायचा. सो उच्च पूररेषा आणि पर्यावरणीय संरक्षक क्षेत्रांचं शास्त्रीय सीमांकन पूर्ण होईपर्यंत हा निर्बंध लागू राहील. पुढे बघा. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने फ्रेंड्स ऑफ माय भारत नावाचा डिजिटल उपक्रम कुठे सुरू केला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये. ऑगस्ट 2026 मध्ये जे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आहे त्यांनी काय केलेलं आहे फ्रेंड्स ऑफ माय भारत नावाचा एक डिजिटल उपक्रम सुरू केलाय. जी ब्रिक्स युवा शिखर परिषद होती 2026 ची त्या दरम्यान हा उपक्रम सुरू केला. याचं संचालन जे आहे ते माय भारत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केलं जाईल. जगभरामध्ये राहणारे भारतीय वंशाचे जे तरुण आहेत बेसिकली विद्यार्थी किंवा तरुण व्यावसायिक जे आहेत तर भारताच्या विकासाशी आणि राष्ट्र उभारणीशी त्यांना जोडणं हे याचं उद्दिष्ट आहे.
20 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये 4 दिवसीय इंडिया डे महोत्सव कुठे आयोजित केला जात आहे? तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? रशियामध्ये मॉस्को या ठिकाणी गोस्टिनी डोर या शहरामध्ये मॉस्को शहरात या ठिकाणी आपल्याला 20 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान हा 4 दिवसीय इंडिया डे महोत्सव आयोजित केला होता. तर भारतीय आणि रशियन समुदाय जे त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, परंपरा आणि परस्पर मैत्रीला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे. युनिटी ऑफ कल्चर्स, फ्रेंडशिप ऑफ पीपल्स अशी यावर्षीची थीम होती. भारतीय लष्कर अदब और सकाफत साहित्य महोत्सव 2026 चं आयोजन कुठे करत आहे? लडाखमध्ये, कारगिलमध्ये जर आपण पाहिलं तर ऑगस्ट 2026 मध्ये याचं आयोजन केलेलं आहे. शासकीय पदवी महाविद्यालय जे लडाख मधलं कारगिल येथील, तर त्या ठिकाणी हे आयोजित केलं होतं. लडाखचा समृद्ध साहित्यिक वारसा, भाषा, लोकसाहित्य आणि सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देणं हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. सेलिब्रेटिंग द कल्चर ऑफ लडाख हायलँड ही या वर्षीची थीम होती. भारतात शास्त्रज्ञांना पृथ्वीवरील आतापर्यंतच्या 3.5 अब्ज वर्ष जुना जीवनाचा सर्वात जुना पुरावा बायोसिग्नेचर कुठे सापडला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे झारखंडमध्ये सिंहभूम क्रेटॉन, जमशेदपूर झारखंड या ठिकाणी हा जो सगळ्यात जुना पुरावा आहे बायोसिग्नेचर सापडलाय. बघा, झारखंड मधील सिंहभूम क्रेटॉन मध्ये सापडले. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. जमशेदपूरच्या दक्षिणेला 20 किलोमीटर डिस्टन्स वरती भितरदादी गावाजवळ 3.5 अब्ज वर्ष जुना जो काही खडक आहे त्यामध्ये पृथ्वीवरील जीवनाचं सर्वात जुनं थेट टाइम पिरियड केलेलं म्हणजे टाइम आपण निश्चित करू शकतो असं रासायनिक पुरावा सापडलाय. तर जर आपण पाहिलं तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने याचा शोध लावलेला आहे. सो शास्त्रज्ञांनी कार्बन समृद्ध खडकांमध्ये असलेल्या झिरकॉन स्फटिकांचं युरेनियम लेड कालमापन करून त्यांचं वय जे आहे ते निश्चित केलंय. त्याचबरोबर काय आढळलं तर खडकामध्ये बारीक काळे पट्टे प्राचीन सूक्ष्म जैविक थरांसारखे दिसतात आणि आदिम जीवाणू आणि सूक्ष्मजीवांच्या थरांनी बनलेली याची रचना दिसते. BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये कांस्य पदक जिंकून कोणत्या भारतीय महिला दुहेरी जोडीने इतिहास रचलेला आहे? तर त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीने हा इतिहास रचलेला आहे. ऑगस्ट 2026 मध्ये नवी दिल्ली येथे झालेली ही BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये त्रिशा जॉली, गायत्री गोपीचंद महिला दुहेरी जोडीने कांस्य पदक जिंकलं, इतिहास रचला. 15 वर्षानंतर महिला दुहेरीमध्ये भारताचं पहिलं विश्व चॅम्पियनशिप पदक आहे. महिला दुहेरी विजेतेमध्ये गोल्ड मेडल जे आहे ते दक्षिण कोरियाच्या बेखाना आणि लिसोही, तसंच स्थळ होतं नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम. आपण याबद्दल आधीच्या लेक्चर मध्ये सुद्धा पाहिलं होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. ऍप्लिकेशन वरून बॅच जॉईन करू शकता. ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. बघा, मी थोडंसं स्लो पेस मध्ये घेत होते लेक्चर, पण पुन्हा मुलांच्या कमेंट यायला लागल्या की मॅडम थोडंसं फास्ट घ्या, स्लो नको, आम्हाला लवकर पाहिजे. सो परत मी माझ्या नॉर्मल जे घेत होते त्या स्पीडला आली आहे. ठीक आहे, तुम्हीच एकदा म्हणता स्लो घ्या, तुम्हीच एकदा म्हणता फास्ट घ्या, काय ते डिसाईड करा आणि मला सांगा. बाकी आजच्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे. भारतात पृथ्वीवरील जीवनाचा सर्वात जुना पुरावा कुठे सापडलेला आहे? तर उत्तर नक्की सांगा कमेंट करून. आणि लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाकी भेटूया आपण नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.